मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण बस्ट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि सरावासाठी काही वाक्य बघणार आहोत. हे एक अनियमित क्रियापद आहे. नियमित आणि अनियमित क्रियापद माहीत नसल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा. ओके, चला मग अर्थ बघूया. मुलांनो, टू बस्ट या क्रियापदाचा अर्थ एखादी गोष्ट फोडणे, मोडतोड करणे, खराब होणे, तसेच धाड घालणे, पकडणे, एखाद्याला अटक करणे या अर्थाने सुद्धा या क्रियापदाचा वापर केला जातो. एखाद्या इंग्रजी क्रियापदाचा मराठीमध्ये बरेच अर्थ होतात. आपल्याला योग्य संदर्भानुसार त्या अर्थाचा विचार करावा लागतो. ओके, तर सुरुवातीला जे टू बस्ट आहे त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. याचा पहिला रूप, दुसरा रूप, तिसरा रूप बस्टच आहे. मग कसं पाठ करणार याला? टू बस्ट म्हणजे मोडतोड करणे किंवा धाड घालणे. बस्ट 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 म्हणजे तिन्ही रूप असे लाईनीत पाठ करून ठेवायचं. बस्ट 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 म्हणजे तुम्हाला फक्त कोणी क्रियापद सांगितला की त्याची 3 रूपं तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे, कारण भविष्यात वाक्यरचना करताना, इंग्लिश बोलताना क्रियापदांचा अर्थ आणि त्याचं रूप माहीत असणे अत्यावश्यक आहे. ओके, क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाखाली ईडी लावलेला आहे. याचा अर्थ या क्रियापदाचा ईडी लावूनसुद्धा भूतकाळ आणि तिसरं रूप करता येतो. ओके, तर हे क्रियापद पाठ करून ठेवा, त्याची रूपं पाठ करा. आणि इतर असेच अनियमित क्रियापदं पाठ करण्यासाठी तुम्हाला PDF बुक मिळेल, ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही नाममात्र ₹1 पे करून ते डाउनलोड करू शकता. ओके, आता आपण काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा. दे बस्टेड द डोअर ड्युरिंग द रेस्क्यू. त्यांनी बचाव कार्यादरम्यान दरवाजा फोडला. दुसरं वाक्य. द मशीन बस्टेड सडनली. मशीन अचानक खराब झाली. तिसरं वाक्य. द पोलीस बस्टेड द इल्लीगल गॅम्बलिंग रिंग. पोलिसांनी बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धाड घातली. चौथं वाक्य बघा. ही गॉट बस्टेड फॉर थेफ्ट. त्याला चोरीसाठी अटक झाली. मुलांनो, इथे 4ही वाक्यामध्ये ईडी असलेला क्रियापदाचा दुसरा तिसरं रूप वापरलेला आहे. तुम्ही दोन्ही प्रकारच्या रूपांचा वापर करू शकता. सध्या ईडी असलेल्या या भूतकाळी आणि तिसऱ्या रूपाचा वापर जास्त केला जातो, पण बस्ट हे सुद्धा दुसरे आणि तिसरे रूप म्हणून तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वापरलेला दिसेल. पुस्तकांमध्ये, जुन्या ग्रंथामध्ये त्याचा वापर केलेला दिसेल, म्हणून ही रूपं माहीत असणे आवश्यक आहे. मुलांनो, तुम्ही स्वतःसुद्धा काही नवीन वाक्य बनवायचा प्रयत्न करा आणि ही दिलेली वाक्य जी आहेत ती जरा मोठ्याने म्हणा, कमीत कमी 10 वेळा तरी मोठ्याने म्हणा. ओके, आणि क्रियापदं सगळी पाठ करा. तुम्हाला भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.